करण करण मार्के बॉलिंग मारवत येतात ते करण मार्के. पहिला चेंडू डॉट. हॅलो चला बोलतोय आजच्या या दिवसातील शेवटच्या सामन्याकडे. अर्थातच सामना असणार आहे दोस्ती 11 आणि त्याचबरोबर शिवकरण ट्रान्सपोर्ट. मयूर मार्के बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो शिवकरण ट्रान्सपोर्ट या संघाकडून. सलगचा दुसरा निर्धावाचा चेंडू हाताला जातोय. मयूर मार्केला माहिती आहे करणचं षटक थोडंसं धोक्याचं षटक आहे जिकडे आपली विकेट गारद होऊ शकते आणि निश्चितच त्यामुळे थोडासा धीर घेतोय तो. परंतु धीर घेऊन थांबेल तो मयूर मार्के. कसला ट्रेडमार्क शॉट ऑफ मयूर मार्के आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र आपली फलंदाजीची दखल घ्यायला लावतोय मयूर मार्के. का या बॅट्समनने धडाकेबाज चषक मध्ये सर्वाधिक धावा जमा केल्या होत्या. 104 अशा धावा याने जमा केल्या होत्या आणि तो मयूर मार्के का रविराज ब्लास्टर संघाचा स्टार प्लेअर आहे याचं जातिवंत ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे हा शॉट. 2 चेंडू शतक ते निर्धावात आल्यानंतर मात्र रिव्हर्सचा फटका षटकारासाठी खेळला करण याला आणि करण ज्या प्रकारचा गोलंदाज आहे त्याला षटक फटका मारणे खरोखर शक्य नव्हतं. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळतात. इकडे मात्र थोडीशी गफलत होती. गफलत मैदानाची होती की या क्षेत्ररक्षकाची हे पाहणं गरजेचं ठरेल. निश्चितच समोर चेंडू असताना त्याच्या पुढून तो उडला आणि थेट जाऊन पोहोचला सीमारेषा बाहेर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली या दरम्यान मात्र 10 वर. पुन्हा एकदा शफल होताना दिसतोय मयूर मार्के. पुढे येऊन खेळण्याचा इरादा होता. इरादा थोडासा फसला. बॉलने बॅटची कड घेतली आणि गेला तो गलीला आणि त्याच दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलं ते मंगळ यांच्या माध्यमातून आणि चेंडू थांबवला गेला. तत्पूर्वी एक धाव मिळवली गेली आणि निश्चितच ते एका धावेच्या मदतीने धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते. आता सॅम खुणे मात्र स्ट्राईक एंडला येतोय ज्याच्यामध्ये सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. तो ऑलराऊंडर खेळाडू ऑफ रविराज ब्लास्टर जांभुडे सॅम खुणे आणि हा चांगला फटका जिकडे क्षेत्ररक्षक नाहीये तिकडेच फटका खेळला गेलाय चौकारासाठी आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वर. चांगल्या प्रकारचा फटका. समोरच आपल्या येथे रविराज ब्लास्टरचे जुने जाणते खेळाडू आणि ज्यांनी आता सध्या त्यांचा लुक विनोद कांबळे सारखा बनवलाय ते जयवंत इकडे मात्र सपोर्ट करताना दिसत आहे या फटक्यात. निश्चित त्यांचाही मी आभार व्यक्त करतोय. मयूर मार्के यांचा जय सूर्या सनत जय सूर्या. ओके षटक पहिलं संपलं आणि या षटकांती धावसंख्या जाऊन पोहोचली ती किती 15 वर. दुसरा षटक घेऊन येतोय अजित. निश्चितच अजित सुद्धा एक चांगल्या प्रकारचा अष्टपैलू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडे सुद्धा गोलंदाजीची चांगली शैली आहे ज्याने मागच्या मॅचमध्ये मी फलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळले. चेंडूचं जर वर्णन करायचं झालं तर पुढचा चेंडू तो उचली देतोय आणि त्यावेळेस तो चेंडू छातीवरून काढतोय. परंतु जर मयूर मार्केचा विचार करायचा झाला त्यांची उंची आणि त्यांची कदकाठी बघता तो चेंडू निश्चितच त्यांना शॉट येईल आणि तो सीमारेषेच्या बाहेर जाईल अशी शक्यता वाटते. पाहूया काय होतंय. निश्चितच हा फटका पंचांचा इशारा येतोय. पंच बोलतायत नोचा इशारा करतायत आणि नोच्या मदतीने हा षटकार आहे. राईट पंच हा षटकार आहे. षटकार आहे. ओके 6 नो बॉल अँड 4 यस 4+1 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 वर. घेतल्या ना फ्री हिट. निश्चितच अगोदरचा चेंडू जर नो हाताला गेलाय तर येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार. मयूर मार्के याला मयूर मार्के समोर असताना तुम्ही ही चुकी करू शकत नाहीये. ज्याला एकदा चेंडू पडताना दिसला त्याच्या समोर पडतोय किंवा त्याला जर डायरेक्ट बॅटवर येतो तो त्याला डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत असतोय. पुन्हा एकदा शफल होताना दिसत आहेत
आता थोडासा संयम दाखवला, चेंडूने तेवढी उचली घेतलीच नाहीये आणि निश्चित त्यामुळे हा निर्धाव चेंडू चांगलं क्षेत्र यष्टीरक्षण राहुल मार्के यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. निश्चित आपण पाहतोय ज्यावेळेस ही JPL असते किंवा कुठली लीग मॅच असते त्यावेळेस काही दिवस अगोदरच या पूर्ण लीगचं वातावरण तयार झालेलं असतं आणि तेच वातावरण ज्यापासून ऑक्शन झालं तेव्हापासून सुरू आहे आणि मागील काही दिवसापासून प्रत्येकजण काही रणनीती आखत असतोय आणि त्याच रणनीती इकडे परिपूर्ण करण्याची त्यांचा मानस असतोय. काहींच्या पूर्ण होतात, काहींच्या होत नाहीत, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. इकडे सर्व शक्य नाही आणि काही अशक्यही नाही. वीस धावसंख्या स्थिर आहे 20 वर. अजित गोलंदाजी मार्गावर तयार होतोय. आता पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची गती काढून घेतली अजित याने आणि निर्धाव चेंडू हाताला गेला. सलगचे 3 निर्धाव चेंडू आपण पाहिलं होतं. करणने सलगचे 2 निर्धाव चेंडू टाकले होते, त्यानंतर त्याला षटकार आला होता. आता अजितने 3 निर्धाव चेंडू टाकले. आता येणारा पुढचा चेंडू मोठा फटका असेल का, षटकार असेल की चौकार, की 2 धावा किंवा 1 धाव. पुन्हा एकदा फिरलेला आहे. यष्टीरक्षकाला संधी होती की नाही माहीत नाही चेंडू अडवण्याची, परंतु मी ज्याप्रमाणे उल्लेख केला मोठा फटका आला चौकारासाठी. ज्या वेळेस हा फलंदाज निर्धाव चेंडू याला जात आहे त्यावेळेस त्याच्यानंतरचा येणारा फटका हा मोठा फटका असतोय. त्यांनी आपण समजून घेतलं पाहिजे, कारण आपण बघतोय ज्या वेळेस निर्धाव चेंडू जातात धावसंख्या थोडी कमी झालेली असते आणि त्या धावसंख्येचा भर काढण्यासाठी वेगवेगळे फटके आपल्या भात्यातून काढत असतोय हा फलंदाज अर्थात मयूर मार्के. आणि आता तसा चेंडू आला त्याच वेगाने माघारी धाडला. फक्त जयवंतनी जी दिशा सांगितली होती ती दिशा त्याला देता आली नाहीये, मात्र परिणाम तोच आहे. धावा मिळाल्या 6 आणि त्या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर. निश्चितच आपण पाहतोय शिवकरण हा संघ अतिशय शांत संघ आहे. ना जिंकण्याचा माज आहे ना हरण्याची लाज आहे. निश्चितच हाच क्रिकेटमधला सगळ्यात चांगला गुण असतोय आणि तो गुण आहे शिवकरण या संघाकडे. निश्चितच चांगले फटके खेळल्यानंतर आता मात्र थोडासा संयम दाखवला मयूर मार्के याने. 1 धाव प्लेट करत असताना धावसंख्या 31 वर नेऊन पोहोचली आणि त्यानंतर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली, हे महत्त्वाचं आहे. चला गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्यांच्या प्रॅक्टिसमध्ये कधीच व्यत्यय येत नसतोय, सतत प्रॅक्टिसमध्ये असतात वर्षभर. धावसंख्या 31 वर स्थिर आहे. विशू येतोय गोलंदाजी मार्कवर. चला तो चांतक वरणार रातक अशी त्याच्या बॉलची परिस्थिती आहे. चालला तर खूप चालतो, नाहीतर काहीच चालत नाहीये. आणि जर विश्वाने हॅट्रिक घेतली तर जयवंत दिघे याचकडून 1001 रुपये आणि जयवंत बक्षीस सुद्धा असेच लावतोय. जीवन बक्षीस सुद्धा अशीच लागते जिची प्रोबॅबिलिटी फार कमी असते. त्याच्यामुळे जयवंत एवढा चालाक प्लेअर पूर्ण जांभुट्यामध्ये कोणी नाहीये. मयूर मार्के यांची जर विकेट विश्वनाथ दस यांनी विकेट घेतली तर दिनेश मार्के याचकडून 100 रुपये, सागर दस याचकडून 200 रुपये आणि कुमार दस याचकडून 300 रुपये. आणि हा फटका संधी जेलची इकडे 600 रुपये कमावतोय विश्व. मयूर मार्के यांची विकेट बाद होतीये. पैसे जमा आहेत आमच्या खात्यामध्ये. चला मी पण करतो, मी फोन पे करणार. चला दिनेश मार्के 100 नाही सागर दस यांचे 200 रुपये जमा झालेले दिशू.
दिनेश मार्के गुगल पे करण्यात आणि मी पण गुगल पे आणि त्यानंतर जयवंत दिघे गुगल पे. किशोर धस यांनी जो जेल पकडला त्यासाठी नयन दिघे याचकडून 100 रुपये. हा आणि त्याचबरोबर अशोक भाई याचकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक किशोरसाठी. आणि ज्या विकेट नंतर विशूने जे सेलिब्रेशन केलं होतं निश्चितच ते आज सर्वांच्या स्टेटसला गाजणार आहे. आणि आता जर पुन्हा त्यांनी जर आरडीची विकेट घेतली तर पुन्हा एकदा तेच बक्षीस दिनेश मार्के आणि सागर दस याचकडून असणार आहे. मंगेश मार्के याचकडून सुद्धा 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि निश्चितच दुसरा चेंडू होता रमेश दास यांच्या माध्यमातून चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्याच्यानंतरचा वेग धारण करताना दिसतोय हा फलंदाज रमेश दास आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण केल्या. पहिल्या चेंडूवर विकेट मयूर मार्के यांचा वादळ थांबवलं विशू आणि त्याच्यानंतर दुसरा चेंडू 2 धावा. आणि निश्चितच आता जवळजवळ शेवटचा ओव्हर असणार आहे आणि शिवकरण यांच्याकडून मागणी असणार आहे की रमेश दास यांनी मोठा फटका खेळावा या दरम्यान तरी. आणि आता तो मोठा फटका येतोय की नाही, निश्चितच येतोय, जातोय चौकारासाठी आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 वर. रमेश दास यांनी जर षटकार लगावला तर प्रवीण दास याचकडून त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. निलेश धस आरडी याने जर 6 मारला तर मयूर मार्के याचकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर आहे. खरोखर जर मागच्या काही वर्षाचा विचार करायचा गेला तर आरडी ॲज अ हार्ड हिटर बॅट्समन ऑफ रविराज ब्लास्टर्स हार्दिक पांड्या टाईप फलंदाजी करायचा. त्यानंतर थोडं काही लास्ट इयर पासून त्याने थोडा संयम बाळगलेला आहे. थोडंसं क्लासिकल बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होते. त्याच्यानंतर संदेश ओनर आहेत ग्रुपचे त्यांच्या टीमचे आणि चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण होतात. षटकातील काही चेंडू शिल्लक असणार आहेत. अजूनही संधी निर्माण असणार आहे आरडी साठी. धावसंख्या 39. विशूने जर विकेट घेतली तर भालचंद्र बिराडे याचकडून 200 रुपये. आणि आरडी यांचा मोठा फटका, निश्चितच हा चांगला फटका होता चौकारासाठी. क्षेत्ररक्षक तिकडे होता परंतु त्याला काही ते थांबवता आलं नाही आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतो 43 वर. चांगला स्कोर मात्र इथे जमावतोय. मोठे फटके निश्चितच नाहीये परंतु चौकार आणि त्याचबरोबर संयमाची भाषा केली असताना 2-4 अशा धावसंख्या इकडे जोडल्या जातात आरडी यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मदतीने धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचतीये. चांगला स्कोर फायटिंग टोटल इकडे त्यांच्या माध्यमातून जमा केला जातोय. त्याच्यानंतर आपण जर विचार करायचा झाला आता हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विशूने चेंडू मात्र चांगला या दरम्यान हाताळलेला आपल्याला दिसतोय आणि ओव्हर इकडे कंप्लीट होताना दिसतीये. राईट 43. अजूनही एक षटक बाकी आहे आणि ते षटक हाताळण्यासाठी दोस्ती 11 संघाकडून कोण येत आहे तर मला वाटतं किशोर. किशोर धस गोलंदाजी मार्कवर येत आहेत. ओरतो विकेटने गोलंदाजी करत असताना आणि चांगला चेंडू हाताळला गेला. पहिल्यांदा डीप होणारा स्लोअर चेंडू टाकला गेला, त्याच्यावर हलकासा फटका खेळतोय तो सॅम कुने. एक धाव मिळवली जाते. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 वर. कॅमेरामॅनच्या बाजूला जो ओम साई कोण आहे खाली उतर.
आणि आता मोठा फुटका खेळण्याच्या तयारीत होता आरडी. बॉल काय बॅटला कनेक्ट झालेला नाही. वाईट चेंडू हाताला जातोय. वाईटच्या मध्ये धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचते. पंचांची या दरम्यान मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते. पूर्ण दिवसामध्ये 45 धावा झालेत किशोर. पंचांची चांगली कामगिरी आपण इकडे पाहायला मिळते दिवसभरामध्ये. यशवंतजी पारधी सर, त्याचबरोबर संदीपजी गायकवाड सर आणि निश्चितच चांगल्या प्रकारचे समालोचन करण्याची क्षमता सुद्धा संदीपजी गायकवाड सर यांच्यामध्ये आहे. विनोदी शैलीने समालोचन करण्याचं धाडस त्यांनी इकडे केलं आणि निश्चितच आपल्याला सर्वांना पोटभर हसवलं. खरंच खूप खूप आभार आहे सर तुमचं. त्याच्यानंतरचा हा शॉट चेंडू आता पुन्हा एकदा आरडीने थोडासा शफल झाला. लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळला गेला आणि निश्चितच बॅकवर्ड शॉर्ट लेग खेळत सॉरी लॉंग लेगला हा फटका सजवला आणि चौकार मिळाला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 वर 49. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. किशोर गोलंदाजी मार्कवर आहे. किशोरने चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला तर धावा वाचतील. थोडासा टप्पा बिघडला तर धावा वाढतील. सो वाचतील किंवा वाढवायचे आहेत हे किशोरच्या हातामध्ये असणारे. चांगली गोलंदाजी झाली तर निश्चितच त्याचा टीमला फायदा होईल. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू तिकडे करण येतोय. करणचे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो तितका चांगला कलेक्ट होईल का? निश्चितच राहुल मार्के यांच्या माध्यमातून चांगला थ्रो कलेक्ट केला गेला आणि एका धावेवर थांबवलं गेलं ते रमेश दस यांना. धावसंख्या या दरम्यान मात्र 50 वर जाऊन पोहोचते. 50 अर्धशतक होतंय इकडे संघाचं आणि चांगला स्कोर इकडे जमा झालेला आहे. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके आले तर स्कोर चेंज होऊ शकतो आणि टार्गेट सुद्धा वाढू शकतंय. परंतु 2 डॉट बॉल आपल्याला थोडासा हिम्मत देऊ शकते किशोर याला. परंतु निश्चितच थोडी चुकी केली. पायावर चेंडू आदळण्याचा प्रयत्न केला. पाय उचलला. एका पायावर नटराज शॉट केला असताना सॅम गुने याने हा फटका लगावला गेला षटकारासाठी आणि षटकाराच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 56 वर. अब तक 56 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ते चला एक धाव नाहीये. रन आउट आहे इकडे आणि धावत या दरम्यान मात्र 56 वर 56 वर स्थिर आहेत. शेवटचा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळेल या दरम्यान या इनिंगचा जो खेळला जाईल रमेश दसेंच्या माध्यमातून. गोलंदाजी किशोरला हा फटका वाचवता येईल का किंवा यापासून मोठा शॉट मारण्यापासून रोखता येईल का आरडी याला हे पाहणं गरजेचं ठरेल. कारण की आपण पाहतोय ज्यावेळेस दुसरी इनिंग सुरू होते आणि त्यावेळेस अगदीच मॅच काठावर येऊन थांबलेली असते आणि 1 धाव 6 रन किंवा 1 धावा 10 शेवटचा चेंडू असणार आहे. ज्या वेळेस 1 चेंडू किंवा 6 चेंडू 20 धावा अशा वगैरे असं त्यावेळेस आपण पाहतो. जर एखादा मोठा फटका आपल्या पहिल्या इनिंग मध्ये कमी लागला असता तर त्याचा फायदा आता असा झाला असता. पुन्हा एकदा पायावर आदळलेला चेंडू होता. तिकडे सचिन भोपी धावण्याचा प्रयत्न करतात. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 वर आणि गरज असणार 61 धावांचे मोठं आव्हान, तगडं आव्हान उभं केलंय ते शिवकरण संघानं. अर्थात दोस्ती 11 संघाकडे पहिला सामना दोस्ती 11 संघ हरलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा सुद्धा मोठ्या धावांचा पहाड त्यांनी उभा केलेला आहे. जर विचार करायचा झाला तर दोस्ती 11 संघाकडे मंगल किंवा त्याचबरोबर करण यासारखे मोठे प्लेयर आहेत. किशोर याने इकडे लगेच यायचंय. अशोकभाई भोपी याचकडून त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर होतं त्यांनी ते लगेच त्यांना देणार आहेत. किशोर आणि त्याचबरोबर विश्वनाथ सुद्धा यायचंय. एकसष्ट धावांची गरज असणार आहे.
ए गाडी थांबायची गाडीची जे क्रुझर चाललेले आहे तिने थांबायचंय. गाडी थांबवायचे क्रुझर वाले त्यांनी थांबायचे. चला आणि आपण आता पाहतोय दोस्ती 11 संघाकडून दोस्ती 11 कडून सलामीचे 2 फलंदाज पिच मध्ये दाखल होत आहेत. करण आणि मंगल. अंधार होत आलाय त्यामुळे जरा स्पीडअप करायचंय. स्कोर तो मुमकिन नहीं लेकिन जल्दी करो भाई. आपण पाहतोय मंगल आयकॉन प्लेअर आहे. दोस्ती 11 साठी चांगले फटके आणि निश्चितच बॅकफुटला येऊन केला, वेट केला चेंडू मयूर मार्केच्या. थांबायचंय आता, थांबायचंय. चेंडू बाहेर गेलेला आहे सीमारेषेच्या. निश्चितच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्याचा मानस त्यांच्या माध्यमातून आहे. शेवटपर्यंत चेस केला आणि निश्चितच चौकार गेलाय. परंतु तिकडचा जो फिल्डर असणार आहे तिकडे कोणी जास्त जोराने धावायचं नाहीये किंवा थोडासा काळजी घ्यायची आहे. तिकडे काचा असू शकतात आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे. आपण पाहतोय मंगल याने आपली चुनीक त्याला दाखवता आली नाही, परंतु आता पुन्हा एकदा शपन होऊन गेल्याचा प्रयत्न होता. पंच निलेश दस यांचा वाईटचा इशारा येतोय. आणि निश्चितच हा फटका उंची तर भेटली आहे, अंतर निश्चितच नाहीये. 1-2 हाताचा अंतर जर असता तर षटकार असता, परंतु हा चौकार आहे आणि चौकाराच्या मध्ये 11 वर जाऊन पोहोचतीये. आता कुठेतरी भरवशाला सार्थ ठरतोय मंगल.
खूप जास्त अपेक्षा होत्या संघाकडून त्याला आणि त्या अपेक्षा आता पूर्ण करताना दिसतोय. ओपनर बॅट्समन म्हणून उतरलेला आहे मैदानामध्ये मंगल आणि निश्चितच त्याच्या माध्यमातून सर्व काही कुशल मंगलकडून हीच अपेक्षा. ग्राउंड शॉट केलेला आहे, त्याच्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं रमेश दस यांच्या माध्यमातून. 2 धावा दरम्यान पूर्ण झाल्या आणि त्या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर. वेल कट. निश्चितच हा शॉट खेळण्यासाठी निश्चितच खूप जास्त टाइम हवा असतो बॅट्समनकडे आणि तो टाइम ती चाणाक्ष वृत्ती आहे मंगल यांच्याकडे आणि चौकार लागवायला गेला. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचतीये. चांगला स्कोर पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही चेंडू बाकी आहेत ओव्हरमधील. चांगला समाचार घेतला गेलाय तो मयूर मार्के यांचा. निश्चितच आपण पाहतोय 17 धावा जमवलेल्या आहेत आणि आता हा पुन्हा एकदा थोडासा फिरून मारलेला चेंडू थोडासा ग्राउंडच्या चुकीमुळे चेंडू आडतोय. अथवा हा चौकार गेला असता त्यात काही शंका नाहीये. चांगला ग्राउंड शॉट. 1 धावा पूर्ण झाली. 18 धावा ठोकून काढल्या मयूर मार्के याला. अजूनही येणाऱ्या षटकामध्ये जर याचप्रमाणे धावा येत राहिल्या तर विजेता होऊ शकतोय तो दोस्ती 11 संघ. चला गोलंदाजी मार्कवर येतोय मेन बॉलर ऑफ शिवकरण सॅम खुने. पुन्हा एकदा टायमिंग गेलेला आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षण सजवले गेलंय प्रवीण दस यांच्या माध्यमातून. चांगला थ्रो येतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. चित्त्याच्या चपलाईने पळतोय तो मंगल आणि 2 धावा दरम्यान पूर्ण झाल्या. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 वर. मंगल याने जर 3 षटकार लगावले तर बालचंदजी बिराडी याचकडून 700 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. व्हॉट अ शॉट. सीधा केलाय आणि षटकार येतोय मंगल यांच्या बॅट मधून. आपल्या नावाची दखल आपल्या संघातील सर्व खेळाडूंनी का घ्यावी या फटक्यातून कळतंय. षटकार लगावला जातोय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 वर. आणि निश्चितच जयवंत दिघे यांच्या माध्यमातून आपल्याला या प्लेयरची ओळख झालेली आहे. आता आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे मयूर मार्के सुद्धा उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा ओळख जयवंत दिघे यांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे जयवंतचा आभार मानतो. हे उगवते सितारे आपल्याला पाहायला मिळतात आपल्या या JPLच्या माध्यमातून. निश्चितच आपल्या संघासाठी पुन्हा एकदा चांगला फटका. सॅम कुनेवर आक्रमण केलं जातंय. पुन्हा एकदा षटकार लगावला जातोय मंगल यांच्या माध्यमातून आणि धावाच्या मदतीने षटकाराच्या मदतीने धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचते. धक्क्यावर धक्के दिले जातात. ते गोलंदाज सॅम खुने याला 32 धावा 15 ला 29. 15 चेंडू 29 धावा. ज्याप्रमाणे फटके खेळतोय मंगल त्याप्रमाणे ह्या धावा चेस करणं फार अवघड गोष्ट नाहीये. पुन्हा एकदा फिरून मारलाय. अगोदर रूम बनवत होता त्याच्यानंतर चेंडूचा रोख बघितला आणि निश्चितच चेंडूच्या रोखानं धावसंख्या इकडे 6 ने पुन्हा एकदा वाढवली आणि 18
धावा त्या 3 चेंडूमध्ये मिळवल्या. बालचंद्र बिराडे यांनी लावलं होतं पारितोषिक. पारितोषिक आपल्याकडे केलं जात आहे जमा. ₹700 जमा झालेले आहेत. मंगल याने सामना जिंको हारो परंतु आपल्याला ₹700 घेऊन जायचे. विकेट हॅट्रिक साठी 38 14 ला 23. आपल्याकडे खेळणारा हा प्लेयर जो मंगल दिघे आपण पाहतोय ते आपल्या गावचेच नागरिक कैलासवासी दत्तात्रय दिघे यांचे सुपुत्र आहेत आणि म्हणून ते आपल्या याच्यामध्ये खेळत आहेत लीग मध्ये. अर्थात ते जांभुड्याचेच आहेत रहिवासी परंतु सध्या त्यांचा स्थायिक बलिवरेमध्ये आहेत. परंतु आपल्या JPL साठी ते निश्चितच बसतात. त्याच्यामुळे दोस्ती 11 संघाचे ते आयकॉन आहेत आणि आपलं काम करताना दिसत आहेत. ज्यानंतर आक्रमण चढवले त्यानंतर मात्र थोडासा दबाव निर्माण झाला सॅम कुने याच्यावर. मोठे फटके केल्यानंतर निश्चितच 13 ला 22 अतिशय जवळ आणून ठेवलाय हा सामना. 13 चेंडू आणि 22 धावा. ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतोय अगदी ते 4 बॉलमध्ये तो सामना संपवू शकतोय असं सुद्धा म्हणणं वावगं ठरणार नाहीये. पुन्हा एकदा थोडासा शफल होत आहे. अगोदर चेंडू बघतोय पंच निलेश यांचा वाईटचा इशारा येतोय. नाहीये वाईट चेंडूसाठी रिव्ह्यू नाहीये. पंचांनी जर निर्णय दिला वाईड आहे तर तो वाईड आहे. आपण पाहतोय वाईट एक धाव दिली वाईट मिळवली त्याच्यानंतर पुन्हा एकदा थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कॅच साठी अपील केली गेली त्याच्यानंतर यष्टी रक्षकाने कॅच सुद्धा अपील केली गेली तर पंचांनी अपील पेटाळलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तत्पूर्वी 40 आणि 12 हॅलो 12 चेंडू आणि 21 धावा असं आव्हान असणार आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. करणला चान्स त्या मानात भेटले नाहीयेत आणि जी भेटली त्याची त्याने सुवर्ण संधी केली. मंगलला स्ट्राईक दिली आणि मंगलने मात्र जोडलेलं दिसतंय. सॅम कुने याला पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार ₹700 जमा झालेले आहेत या षटकारांच्या हॅट्रिकवर. एक धाव या दरम्यान मिळालेली आहे.
41 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता समीकरण थोडं बदलतंय. 11 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाजी मार्कवर येतोय द लिटिल स्टार ऑफ जांभुर्डे युवराज मार्के. युवराज टू मंगल पुन्हा एकदा फिरून मारला. जसा शॉट चेंडू दिसला तसा हाणला आणि हेच काम आहे मंगल याचं. मंगल हे खायचा 11 चेंडू आणि आता मात्र जे समीकरण होतं ते इकडे उद्ध्वस्त होताना दिसतंय. आता 10 चेंडू आणि 14 धावा. सामना होता कुठे, सामना आणून ठेवलाय कुठे. निश्चितच चांगल्या प्रकारचा गोलंदाज होता मयूर मार्के. त्याच्यावर आक्रमण केले, त्याला 18 धावा ठोकल्या. त्याच्यानंतर आज सॅम खुने हा सुद्धा हुकमाचा एक्का होता, तुर्फका एक्का था. लेकिन त्याच्यावर सुद्धा आक्रमण केले, हल्ले चढवले, त्याला नेस्तनाबूत केला, 22 धावा ठोकून काढल्या. आणि आता पुन्हा ही वेळ आली आहे. निश्चितच युवराजाने चांगली गोलंदाजी केली. संदेश मार्के तिकडे क्षेत्ररक्षक होते आणि चांगल्या प्रकारचा झेल. फक्त 9 चेंडू आणि 14 धावा. अतिशय सोपं समीकरण करून ठेवले मंगल याने. व्हॉट अ बॅटिंग ब्रो. चला, पंचांचा निर्णय तर सदर चेंडू वाईट असणार आहे. कडकी में आटा गेला, दुष्काळात 13वा महिना असं झालंय. अगोदरच समीकरण अतिशय जवळ आलेलं होतं. 9ला 14 बाद, त्यात पुन्हा एकदा वाईट हाताळला. आता 9ला 13. पुन्हा एकदा शॉट चेंडू. आता झेल घेण्याची संधी आहे, संधी हुकतीये. चेंडू हातामध्ये पडला होता परंतु त्यानंतर बाउन्स झाला आणि पुन्हा एकदा धरतीला जाण झाला हा झेल. निश्चितच संधी होती इकडे प्रमितस याला झेल घ्यायची होती. थोडस मॅच बनली असती आणि यात काही शंकाच नव्हती, परंतु झेल सुटला. दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 वर. आणि आता फक्त 8 चेंडू आणि 11 धावाचं समीकरण उरलेलं आहे. अजितने 3 चौकार लगावले तर भालचंद नाना बिराडे याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. निश्चितच हे सर्व मंडळी आपल्यावर आतोनात प्रेम करणारी मंडळी असते, आपल्याला प्रोत्साहन देणारी मंडळी असते. काय फटका लागवला गेला कव्हरच्या दिशेने, तिकडे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. गाड्या बघायच्या देव. आणि चौकाराच्या मधीने धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचतीये आणि आता समीकरण आणखी जवळ येत आहे. 7 चेंडू आणि 7 धावा. थाला फॉर अ रिझन. सात चेंडूंमध्ये 6 धावे. 6 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज. . 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
6 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण. अजित आपण पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय चेक करायचंय. कशासाठी? वाईड. ओके. चला हा पंचांचा कॉल असणार आहे. निश्चित थोडासा वेळ घेतला जाईल. थोडंसं टफ डिसिजन असणार आहे आणि त्यामुळेच आमचे पंच निलेश दास याचकडून डिसिजन जो आहे तो थर्ड अंपायरकडे सोपवला गेलेला आहे. वाईड. ओके. आणि सामना इकडे संपवलाय. एम एस धोनी स्टाईलने षटकार लागवत हा सामना जिंकलेला आहे. खूप जास्त धावा होत्या आणि त्या धावा इकडे संपुष्टात आणलाय आणि मॅन ऑफ द मॅच निश्चितच कोण तर मंगल दिघे. इथे भालचंद्रना आहेत का अवेलेबल? भालचंद्रजी बिराडे गेले. सचिन यांना विनंती करतो त्याने यायचंय आणि मंगल दिघे याला त्याचं पारितोषिक द्यायचंय. 3 षटकार